होईल, आपल्याला आनंद कसा घेता येईल, आनंददायी शिक्षण, आनंददायी वातावरण मध्ये राहून आपल्याला काय मिळतंय, काही नाही मिळत आहे. यापेक्षा जे मिळालेलं आहे त्याचा स्वीकार करून आनंददायी जीवन रोज जगणे हे उत्तमरित्या आपल्याला व्हायला पाहिजे. बरोबर ना? पहा, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, प्रत्येक गोष्टीला एक आनंद असतो. प्रत्येकाने तो आनंद स्वतःहून कसा घ्यायचा आहे, आपल्याला आनंद कसा मिळवता येईल, आपण आनंदित कसं राहावं हे प्रत्येकाला आपल्याला सांगायचं. आपण प्रत्येक वेळेला एकच म्हणतो की मला वेळ नाही, हे काय करायचं, हे कशासाठी, काय, का, कधी, कसे, कुठे आणि कोण, हे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न, हे प्रश्नच आपण घेऊन जगत आलो आणि जगत आहोत. प्रत्येकाने स्वतःकडे मनाला एक आनंददायी, मी प्रत्येक क्षण आनंद कसा घालू, आनंदाने कसा घालू, कसा घालवणार आहे. रोज उठल्या लगेच उठल्या रोजच लगेच जेवायचं. हे पहा, सहजासहजी कोणाला काही मिळत नाही, सहजासहजी कोणाचं काही होत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावाच लागतो. जीवन संघर्षाशिवाय नाही, आपलं जीवन संघर्षाविना नाही. पण त्यातूनही वेळ काढून, स्वतःसाठी वेळ काढून, स्वतःसाठी जगणं हे केलं पाहिजे. बरोबर ना? माझ्याकडे काय आहे, मला काय नाही आहे, हे आपण ते म्हणतच असतो, बोलतच असतो. तरी पण अचानकपणे आलेला एक आनंद, अचानकपणे एक आपल्याला जीवनामध्ये काहीतरी बदल, प्रत्येक क्षणाला बदल कळत असतो. आणि तो एक क्षण की ज्या क्षणाला आपल्याला असंच आहे, आम्ही नोकरी करत असताना आपल्याला नोकरीतच एक वेगळं अनुभव येतो. आणि आता या क्षणी हे आलं, हा ते स्वीकारायचं. वेळ असेल तर नक्कीच स्वीकारायचं, आणि वेळ नसेल तर काढायला शिकायचं. बरोबर ना? काढलाच पाहिजे त्याच्यासाठी. तर ह्या काही गोष्टी ज्या असतात ना, या गोष्टी सहजासहजी मिळतात. आपण एक असं समजा स्वतःला की जन्माला आलो, खूप चांगलं प्रकारे आपण जन्म घेतला आहे, आपल्या आईवडिलांच्या मुळे आपण चांगल्या प्रकारे जन्म घेतला. आणि काही काही गोष्टीला असं होतं की मला हे नको होतं, माझं एक नव्हतं, मला वेगळंच करायचं, पण मला हे मिळालं. ते आत्मसात करून त्याचा आनंद घेऊन, स्वतः आनंद घेऊन दुसऱ्याला आनंद देणं हे किती छान आहे. आणि हे खरंच प्रत्येकाने असं केलंच पाहिजे. आणि हे आपण करतच आहोतच, पण त्यातूनही अजून मला असं वाटतं की ज्या बऱ्याच माझे मित्र मैत्रिणी आहेत, तर त्यांना मला असं वाटतं की सांगावंसं. म्हणून आज बघा, वय असतं, थकान असते, शरीराला आपल्या आराम नसतो. आणि मी म्हणेन तर 100% 50% 60% म्हणजे ज्या महिला आपण आहोत, त्या महिलांचा संघर्ष हा प्रत्येक क्षणाक्षणाला असतो. आणि त्यातूनही काही महिला आपल्या आनंद देण्यासाठी आनंददायी शिक्षणामध्ये, आनंददायी वातावरणामध्ये कसं राहायचं, त्याच्यासाठी वेळ काढायचा, आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा. आणि खरंच सांगते, ईश्वरही आपल्याला साथ देतो बरं का. ईश्वर साथ देतो, वेळ साथ देते, वेळही आपल्याला साथ देते, ईश्वर साथ देतो. आपल्याला सूर्य, चंद्र, तारे सगळे म्हणजे समाजामध्ये आणि परमेश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये समोर आपल्याला येऊन आपल्याला साथ देतो. कुठे गेलो, कुठे
आजच्या आलेली परिस्थिती उद्याची नाही परिस्थिती. जसं आपण आज काय केलंय उद्या काय करायचंय ते रात्रीच ठरवतो. तसं माझ्यासाठी मला करायचंय, माझ्यासाठी मला जगायचंय. आणि मी नोकरी करत असल्यामुळे माझ्या मुलांसाठी इव्हन तुम्ही ज्या वातावरणात नोकरी करताय, ज्या जिथे नोकरी करताय तिकडे त्यांना कसं आनंद देत आहे हे ॲक्टिव्ह जीवन आज मी जगत आहे. तसं माझ्या महिला तुम्हाला मी सांगत आहे, हे ॲक्टिव्ह जीवन जगत. जे दुःख हे त्याला चिकटूनच राहिलेलं सुख आपल्याला क्षणिक मिळतं आणि ते क्षणाचं सुख साठवून ठेवायचं आयुष्यभर. अगदी आपला भरपूर पुरेल असं तो क्षण साठवून ठेवायचं, आयुष्यभराचं क्षण साठवायचं. भैया सॉरी मैं बात ही कर रही हूँ, एक मिनिट. ओके, थँक्यू. बाय सगळ्यांना माझ्या आजच्या या प्रशिक्षणाच्या वणी प्रशिक्षणाच्या सगळ्यांना शुभेच्छा बरं का. धन्यवाद. या सगळ्यांनी आपल्या प्रशिक्षणाला